नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहत आहोत. आणि मित्रांनो, हे जे समानार्थी शब्द आहेत आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले हे शब्द आहेत. कारण जे काही सध्या पॅटर्न आहे पहा TCS आणि IBPS पॅटर्न, तर त्यामध्ये हे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. आणि आपल्याला हेच 200 जे शब्द आहेत हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण यातीलच आपल्याला 3 ते 4 शब्द असे असतात की त्यांच्यावरती प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर त्यामध्ये पहा सर्वात पहिला शब्द आहे अग्नी. तर अग्नी या शब्दाचे समानार्थाचे शब्द पहा. आग, वनी, अनल, विस्तव, जाळ, पावक, तपन, अंगार आणि दहन. यानंतरचा शब्द आहे पहा अडथळा. तर अडथळ्याचे काय होतात? मज्जाव, मनाई, आडकाठी. यानंतर आहे पहा अर्थ. अर्थ म्हणजे काय? तर पैसा आणि आशय. यानंतरचा शब्द आहे अभिनेता. अभिनेता म्हणजे काय? तर पहा कलावंत, नट. अजून एक शब्द येतो पहा त्याला कलाकार, अभिनेता. हे जे आहेत अभिनेत्याला समानार्थाचे शब्द आहेत. यामध्ये असे काही भरपूर महत्त्वाचे शब्द आहेत दिलेले. त्यामध्ये अजून एक आहे पहा आरसा. तर आरशासाठी काय आहे? दर्पण आणि मुकुर. यानंतर आहे पहा रान. रानासाठी जंगल, कानन, वन, अरण्य आणि विपिन. यानंतर वृक्ष. वृक्षासाठी पहा पादप, शाखी, झाड, द्रुम, अगम, तरु. हे जे आहेत हे वृक्षासाठी समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर महत्त्वाचा शब्द आहे पहा मित्र. तर मित्रासाठी पहा सोबती, सखा, दोस्त, स्नेही, सवंगडी, साथीदार. यानंतर आहे पहा पंक्ती. पंक्ती म्हणजे काय? तर रांग, ओळ आणि पंगत. यानंतर शब्द आहे पहा पाथरवट. तर पाथरवटासाठी काय आहे? दगडफोड्या. यानंतरचा शब्द आहे पहा ज्ञान. तर ज्ञानासाठी विद्या आणि बुद्धी. यानंतर आहे ज्ञाता. ज्ञाता म्हणजे काय? तर शहाणा, सुज्ञ, जाणकार. आपण त्याला एक प्रकारे हुशार देखील म्हणू शकतो. मित्रांनो, हे जे आहेत ना हे सर्वच्या सर्व शब्द एकदम सोपे आहेत, पण आपल्याला हे शब्द TCS मध्ये घेण्यात आलेले आहेत. यानंतर आहे पहा क्षय शब्द. तर ऱ्हास आणि नाश त्याचे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतरचा शब्द आहे हित. तर हितासाठी कल्याण, क्षेम आणि कुशल हे हितासाठी वापरले जातात. यानंतर आहे पहा व्याधी. व्याधीला समानार्थी शब्द आधार आणि रोग. तर वास्तवासाठी पहा प्रत्यक्ष, सत्य, खरे आणि यथार्थ हे वास्तवासाठी समानार्थाचे शब्द आहेत. मित्रांनो, यादीवरती आपल्याला हा जो प्रश्न आहे पहा हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता पहा. व्याधीसाठी आजार देखील आहे. यानंतर आहे पहा सोने. तर कनन, हिरण्य, सुवर्ण, हेम आणि कांचन. हा शब्द खूप महत्वाचा आहे. पोलीस भरतीला आतापर्यंत 8 वेळा यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा शब्द आहे पोपट. याला राघू, रावा आणि शुक हे जे आहेत हे पोपटाचे समानार्थी शब्द आहेत. तलवारीसाठी समानार्थी शब्द आहे समशेर. देह हा शब्द इम्पॉर्टंट आहे पहा. तर देहासाठी काय काय आहे? काया, तनू, शरीर, वपू, तन आणि कुडी हे जे आहेत हे देहासाठी समानार्थाचे शब्द आहेत. यानंतरचा शब्द आहे डोळा. तर डोळ्यासाठी नेत्र, चक्षु, लोचन, अक्ष आणि नयन हे जे आहेत हे डोळ्यासाठी समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर आहे पहा डोके. तर डोक्यासाठी पहा माथा, मौळी, मस्तक आणि शीर्ष. निष्णात शब्द कुशल, निपुण, प्रवीण, पटाईत. या ठिकाणी प्रावीण्य हा देखील शब्द आहे. तगडा. तगडा या शब्दासाठी बळकट, सशक्त. झुंबड या शब्दासाठी गर्दी आणि जमाव. कारस्थान या शब्दासाठी खल, मसलत, कट आणि गुप्त. उत्कर्षासाठी वाढ, भरभराट, संपन्नता, चलनी आणि समृद्धी. अंगारा या शब्दासाठी निखारा, विस्तव, इंगळ. कनन या शब्दासाठी कांचन, सुवर्ण, हेम आणि सोने. तर यापूर्वी हा शब्द आलेला आहे पहा. सोने या शब्दाचा समानार्थी शब्दामध्ये आलेला आहे कनन आणि कांचन. यानंतर आहे पहा शब्द कपडा. कपड्यासाठी वसन, वस्त्र, अंबर, प्रावरण आणि पट. यानंतर कावळा हा शब्द इम्पॉर्टंट आहे, परीक्षेसाठी विचारण्यात आलेला आहे. कावळ्यासाठी काक, एकाक्ष आणि वायस. यानंतरचा शब्द आहे उपासना. उपासनासाठी पहा पूजा, भक्ती, आराधना. यानंतर शब्द आहे ख्याती. तर त्यासाठी कीर्ती आणि प्रसिद्धी. कबूल या शब्दासाठी मान्य, मंजूर, संमत आणि पसंत. चक्रपाणी या शब्दासाठी गोपाळ, मुरलीधर, श्रीकृष्ण, घनश्याम. जल हा शब्द महत्वाचा आहे. तर जल शब्दासाठी तोय, वारी, नीर, अंबू, जीवन, उदक आणि पाणी. जुना या शब्दासाठी प्राचीन आणि जीर्ण. तरबेज म्हणजे काय? तर वाघबगार, निष्णांत, पारंगत आणि कुशल हे जे आहेत हे सर्व त्याचे समान अर्थाचे असणारे शब्द आहेत. कारण मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत यावरती विचारले जाणारे हे मराठी व्याकरणातले खूप इम्पॉर्टंट असणारे शब्द आहेत. तफावत या शब्दासाठी पहा अंतर आणि फरक.
द्रव्य या शब्दासाठी संपत्ती, दौलत, ऐश्वर्य, पैसा, धन, अर्थ, पैसा. या ठिकाणी पहा पैसा पैसा 2 वेळा आलेला आहे आणि अर्थासाठी सुद्धा पैसा वापरला जातो. देऊळ या शब्दासाठी देवालय, देवस्थान, मंदिर आणि राऊळ. धाक या शब्दासाठी दरारा, दबदबा, भीती, दहशत आणि वचक. नेता या शब्दासाठी अग्रणी, म्होरक्या, नायक आणि पुढारी. निश्चय या शब्दासाठी निग्रह, निर्धार. पार्वती या शब्दासाठी गौरी, अपर्णा, उमा, भवानी, दुर्गा, शिवानी, कन्याकुमारी. प्रताप या शब्दासाठी विक्रम, बहादुरी, पराक्रम, शौर्य. यानंतर आहे पहा अंधार या शब्दासाठी तिमिर, काळोख, तम, अंधकार. अखंड या शब्दासाठी सलग, अभंग, एकसंध, संपूर्ण आणि अक्षत. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, या व्हिडिओची जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा. म्हणजे आपल्याला ही जी PDF आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तर ह्या सर्वांचे तुम्हाला PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर पहा शब्द आहे आश्चर्य, याला समानार्थी नवल, अचंबा, विस्मय. उणीव या शब्दाला कमतरता, न्यून, न्यूनता. ऐवज या शब्दाला संपत्ती, रक्कम, रोकड, मालमत्ता. ऋषी या शब्दासाठी मुनी, साधू, योगी, संन्यासी, तापसी आणि तपस्वी. यानंतरचा शब्द आहे पहा एकचित. तर एकचितसाठी एकाग्र आणि एकमानता. किळस या शब्दासाठी घृणा, तिटकारा, शिसारी. कोमल या शब्दासाठी नाजूक, मऊ, मृदू, कोवळे, सुकुमार. कैवारी या शब्दासाठी बाजू घेणारा आणि सहाय्यकर्ता. यानंतरचा शब्द आहे पहा आसक्ती. तर त्यासाठी लोभ, हव्यास, लंपट, अनुरक्त. आकाश या शब्दासाठी नभ, गगन, अंबर, आभाळ, अस्मान, अंतरिक्ष. इजा या शब्दासाठी पीडा, उपद्रव्य, अपाय. कन्या या शब्दासाठी मुलगी, तनुजा, तनया, आत्मजा, पुत्री, सुता. कळस या शब्दासाठी टोक आणि शिखर. कमळ हा जो शब्द आहे हा महत्वाचा आहे. तर कमळासाठी पहा पंकज, राजू, पद्म, अंबुज, सरोज, नीरज, नलिनी आणि कुमुद. तर यामध्ये पहा अंबुज, पंकज, सरोज आणि नीरज हे जे आहेत हे खूप महत्वाचे असणारे शब्द आहेत, कारण यावरती आपल्याला समानार्थी शब्द विचारण्यात आलेले आहेत. एकजूट शब्दाचे पहा एकी, ऐक्य आणि एकता. यानंतर आहे पहा अजिंक्य शब्द. तर अजिंक्य शब्दासाठी अजित, अजय, दुर्लभ्य आणि अपराजित. कायदा या शब्दासाठी शिरस्त, नियम आणि या ठिकाणी पहा शासन हा एक शब्द असणार आहे. स्मया या शब्दासाठी जादू आणि चमत्कार. खंत या शब्दासाठी खेद, दुःख, खिन्नता. जिन्नस या शब्दासाठी पदार्थ. जहाज या शब्दासाठी जलयान, तारू, गलबत. झरोका या शब्दासाठी गवाक्ष आणि जाळी. झपाटा या शब्दासाठी सपाटी, तडाका, आवेश, जोर, तडप आणि वेग. शब्द आहे पहा गाय. तर गायीसाठी पहा इम्पॉर्टंट शब्द आहे. तर धेनू, गोमाता, नंदिनी, कपिला आणि गाम हे जे आहेत हे गायीसाठी विचारण्यात आलेले समानार्थी शब्द आहेत. यानंतरचा शब्द आहे पहा महत्वाचा गणपती. गणपती इम्पॉर्टंट शब्द आहे. तर गणपतीला खूप सारे नाव आहेत, त्यांचे पहा समानार्थी शब्द गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीनंदन, विघ्नहर्ता आणि प्रथमेश हे गणपतीचे समानार्थी शब्द आहेत. घटस्फोट शब्दाला पहा काडीमोड आणि लग्न विच्छेद. आपण त्याला इंग्रजीमध्ये पहा डिवोर्स असं म्हणतो. चंद्र या शब्दासाठी इम्पॉर्टंट शब्द आहेत पहा चंद्र हा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. शशी, सोम, शशांक, इंदू, सुधांशु, सुधाकर, निशिनाथ, चंद्रमा, कलाधर, निशिकांत, रजनीकांत आणि कुमुदनाथ हे जे आहेत हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे हे इम्पॉर्टंट असणारे शब्द आहेत. झंझावत हा शब्द आहे वावटळ, तुफान, वादळ, चक्रव्याळ आणि सोसाटा. घर या शब्दासाठी सदन, गृह, निवास, भवन, आलय, निकेतन, निलय, आगार, हवेली, वस्तू, धाम आणि बंगला हे जे आहेत हे घरासाठी समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर पहा खबरदारी शब्दासाठी काळजी, संभाळ, बंदोबस्त, दक्षता आणि सावधगिरी. चांदणे या शब्दासाठी कौमुदी, चंद्रिका, ज्योत्सना. जलाल या शब्दासाठी तीव्र, कडक, जहाल आणि उग्र हे जे आहेत हे जलाल शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नदी हा शब्द आहे आणि नदी शब्द थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर नदीसाठी पहा सरिता, तटिनी, जीवनदायिनी, तरंगिनी, जलवाहिनी, तारिणी आणि आपगा. धरणी या शब्दासाठी हा देखील शब्द महत्वाचा आहे. पृथ्वी, धरणी, मही, वसुधा, वसुंधरा, भूमी, धरत्री, जमीन आणि भू. धनुष्य या शब्दासाठी पहा कारमुक, चाप, धून, कोदंडा, तीरकमठा.
डोळा हा शब्द इम्पॉर्टंट आहे. डोळ्यासाठी पहा चक्षु, नयन, नेत्र, लोचन, अक्ष, अक्षी. ठेकेदार या शब्दासाठी कंत्राटदार आणि मक्तेदार. ध्वज या शब्दासाठी पताका, झेंडा आणि निशाण. धाडस हा शब्द आहे पहा मित्रांनो. धाडस या शब्दासाठी काय काय आहे? धैर्य, साहस, हिम्मत, निर्भयता, धीटपणा आणि छाती. हे जे आहेत हे धाडस शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर शब्द आहे पहा नियंत्रण. तर त्यासाठी समानार्थी शब्द काय आहे? आमंत्रण, बोलावणे आणि पाचारण. नजराणा म्हणजे भेट आणि उपहार. दरिद्री हा शब्द महत्वाचा आहे. गरीब, दीन आणि कंगाल. दैन्य म्हणजे दारिद्र्य, हलाकी, गरिबी. तलाव हा शब्द इम्पॉर्टंट आहे. तलावाला समानार्थी शब्द पहा कासार, तळे, तडाग, सारस, सरोवर, जलाशय. ढोंग या शब्दासाठी सोंग, पाखंड, बतावणी. निर्मळ या शब्दासाठी स्वच्छ, निष्कलंक, विमल. थंड या शब्दासाठी पहा गार, शीतल आणि शीत हे जे आहेत थंड शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. थकवासाठी पहा शिनवटा, शील, ग्लानी, निरुत्साह. तहान या शब्दासाठी लालसा आणि तृष्णा. ही जे आहेत हे तहान शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर शब्द आहे पहा ढग, जलद, अंबुत, मेघ, नीरद, तोयद आणि जलधर हे ढगासाठी समानार्थी शब्द आहेत. धवल शब्द पहा पांढरे, शुभ्र, श्वेत आणि ढवळा. दानव शब्दासाठी असुर, राक्षस, दैत्य. यातना शब्दासाठी दुःख, वेदना, कष्ट, हाल, अपेष्टा. लता शब्दासाठी वेल, लतिका, कुंज, वल्ली. रहस्य शब्दासाठी मर्म, गुप्त गोष्ट, खुबी आणि गूढ. बायको या शब्दासाठी, कारण हा शब्द थोडासा महत्वाचा आहे, पत्नी, दारा, कांता, जया, अर्धांगिनी आणि कलत्र. योग या शब्दासाठी संधी आणि एकत्र येणे. तर पहा रात्र या शब्दासाठी निशा, रजनी, यामिनी आणि रात. राजा हा शब्द खूप महत्वाचा आहे. पहा राजा तर त्यासाठी नृप, भूप, नरेश, भूपती, बादशाह, राया आणि महिपती. मोर शब्दासाठी केकी, मयूर, शिखी, नीलकंठ. महात्मा शब्दासाठी महानुभव, महापुरुष, महामानव, महात्मान. मुलगा या शब्दासाठी आत्मज, तनुज, लेख, पुत्र, सूत, तनय आणि नंदन. मजूर या शब्दासाठी श्रमिक, गडी, कामकरी आणि कष्टकरी. भाव या शब्दासाठी श्रद्धा, किंमत, वस्तूचा दर, भक्ती आणि भाव. यानंतर शब्द आहे पहा पवित्र. तर पवित्रासाठी पाक, मंगल, शुद्ध, निर्मळ, पावन आणि सात्विक. पक्ष या शब्दासाठी बाजू, पक्क आणि पंधरवाडा. तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे 200 पेक्षा जास्त समानार्थाचे शब्द. तर हे जे आहेत हे सर्व शब्द आपल्याला PDF द्वारे आपल्या टेलिग्रामवरती आपण पोस्ट केले आहेत. PDF मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलला आपल्याला जाऊन जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.